नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची आणि आत्ताच्या क्षणाची आलेली अपडेट आहे. तर या ठिकाणी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. बघू शकता महत्त्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट. अजित पवार यांचे कांद्याबाबतचे विधान दिशाभूल करणारे भारत दिघोळे यांनी म्हटलं आहे आणि एकंदरीत या ठिकाणी तुम्ही बघू शकता अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची घडामोड कांदा भाव संदर्भातील आपण बघतच आहात. कांद्याचे भाव कधी आणि किती वाढणार त्या संदर्भातील आपण महत्त्वाचे अपडेट करणार आहोत. परंतु या अगोदर एक महत्त्वाचे अपडेट बघू शकता. अजित पवार यांनी कांद्याबाबतचे विधान दिशाभूल करणारे आहे, दिघोळे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाची संपूर्ण अपडेट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत बोलताना यापुढे कांदा निर्यात बंदी होणार नाही असे वक्तव्य केले होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांची दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याची टीका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे. पवार यांनी केंद्र सरकारकडून आधी 40% निर्यात शुल्क आणि डॉलरचे किमान निर्यात मूल्य तत्काळ शून्य करून दाखवावे असे आव्हान सुद्धा या ठिकाणी दिघोळे यांनी देत निर्यात बंदीचा पाठपुरावा केला जात नसल्याचेही सांगितलं आहे. शेतकरी बांधवांना दिशाभूल केली असल्याचं त्यांनी सांगितलं. खरं तर या ठिकाणी बघितलं आधी तुम्ही या ठिकाणी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क शून्य करून दाखवा आणि निर्यात डॉलर आणि डॉलर किमान निर्यात मूल्य तात्काळ शून्य करून दाखवावे असे आवाहन भारत दिघोळे यांनी दिले आणि खरं तर योग्य आहे. कारण हे सांगते की आता निर्यात बंदी करणार नाही, परंतु जे काही निर्यात बंदी करत नाही, तुम्ही निर्यात बंदी करत नाही, परंतु निर्यात करण्यासाठी जे काही बंधने तुम्ही घातलेली आहे ते अगोदर काढा, तर आम्ही तुम्हाला मानू की या ठिकाणी तुम्ही निर्यात बंदी करत नाही आहे म्हणून. परंतु शेतकऱ्यांची कुठेतरी मतदानापुरता वापर करायचा, दिशाभूल करायची आणि शेतकऱ्यांचे मतदान घ्यायचे हा उपक्रम हा राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री सगळेच वापरत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी शेतकरी बांधवांनी सावधान राहूनचा विचार करून घ्यायचा आहे. नुसते आश्वासनाला बळी न पडता त्यांना मतदान नाही करायचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला काय रिझल्ट्स आहे, आपल्याला काय त्या ठिकाणी त्यांचा फायदा झालेला आहे. खरं तर या ठिकाणी निर्यात बंदी करणं हा त्यांचा चुकीचाच निर्णय आहे. निर्यात बंदी केल्यानंतर त्यावर निर्यात बंदीसारखे बंधने घातले, जसे की कांद्यावर 40% निर्यात शुल्क, त्यानंतर या ठिकाणी $550 निर्यात मूल्य असे या ठिकाणी बघितलं बंधने घालून खऱ्या अर्थानं अप्रत्यक्षरित्या ही निर्यात बंदीच म्हणावी लागेल. धन्यवाद.